नमस्कार, मी ऋषिकरत. शेतकरी बंधूंनो, खरीप हंगाम 2023 मध्ये जर तुम्ही ई पीक पाहणी केली असेल तर तुम्हाला भावांतर योजनेद्वारे आता हेक्टरी 5,000 रुपये अनुदान दिलं जाणे. म्हणजेच कापूस सोयाबीन अनुदान योजनेअंतर्गत तुम्हाला आता ही रक्कम लवकरच तुमच्या खात्यावरती निर्गमित केली जाणार आहे. यासाठी तुम्हाला KYC करावी लागणार आहे. आता KYC कोणत्या शेतकऱ्यांना करावी लागणार आहे याची A to Z माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. तर शेतकरी बंधूंनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल. चला तर या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करू. तर शेतकरी बंधूंनो, कापूस सोयाबीन अनुदान योजना म्हणजेच भावांतर योजनेद्वारे शेतकऱ्यांना हेक्टरी 5,000 रुपये अनुदान दिलं जाणार आहे. त्यासाठी कृषी विभागामार्फत याद्या सुद्धा तयार करण्यात आल्या. आता या याद्या तयार केल्यानंतर काही शेतकऱ्यांना आता KYC करावी लागणार आहे. आता कोणत्या शेतकऱ्यांना KYC करावी लागणार आहे? जे शेतकरी PM किसानचे लाभार्थी नसतील, म्हणजेच त्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 2,000 रुपयाचा हप्ता मिळत नसेल, त्याच शेतकऱ्यांना या ठिकाणी KYC करण्याची गरज आहे. राहिलेल्या शेतकऱ्यांना KYC करण्याची या ठिकाणी गरज नाही. म्हणजेच तुम्हाला जर मोदी सरकारचे 2,000चा हप्ता मिळत असेल तर त्या शेतकऱ्यांना ही KYC करण्याची गरज नाही. तुम्ही जी अगोदर KYC केलेली आहे PM किसानची, तीच KYC या ठिकाणी ग्राह्य धरलं जाणार आहे. दुसरा महत्त्वाचा पॉईंट, ही KYC आता ज्या शेतकऱ्यांना करायची ती KYC करायची कुठं? तर ही KYC करायची तुम्हाला तुमच्या कृषी विभागाचे किंवा कृषी कार्यालयाशी तुम्हाला संपर्क करायचा आहे. त्यांना या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे की आम्हाला PM किसानचे पैसे भेटत नाही. त्या ठिकाणी तुमचं यादीमध्ये नाव असेल आणि यादीमध्ये नाव पाहून तुमची शेतकऱ्यांना तुम्हाला KYC करायची, तरच तुमच्या खात्यावरती ही रक्कम निर्गमित केली जाईल. म्हणजेच तुम्हाला PM किसानचा हप्ता येत नसेल तर त्या शेतकऱ्यांना कृषी विभागामध्ये जाऊन तुमची KYC करून घ्यायची. आता तिसरा महत्त्वाचा पॉईंट या ठिकाणी, ही रक्कम तुमच्या खात्यावरती केव्हा निर्गमित केली जाईल? तर शेतकरी बंधूंनो, येणाऱ्या 26 सप्टेंबरपासून तुमच्या खात्यावरती ही रक्कम वितरित केली जाईल, अशा प्रकारे राज्य शासनामार्फत सांगण्यात येत आहे. त्यामुळे लवकरात लवकर ज्या शेतकऱ्यांना या ठिकाणी PM किसानचे पैसे भेटत नसतील त्या शेतकऱ्यांनी तिथे जाऊन KYC करून घ्यायची. ही KYC तुम्ही घरबसल्या करू शकत नाही किंवा SC ॲग्री म्हणून जे पोर्टल देण्यात आले महाराष्ट्र शासनामार्फत, त्या पोर्टलवर सुद्धा तुम्हाला KYC करता येत नाही. ती KYC फक्त तुम्हाला तुमच्या कृषी कार्यालयामध्ये जाऊनच करावी लागेल. अशी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होते. भेटूया अशाच नवीन अपडेट्ससह. जय हिंद.